हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे डाळ चिकोले। याला मराठीमध्ये वरणफळ पण म्हणतात आणि हिंदीमध्ये दाल ढोकली असं पण म्हणतात। तर ह्या रेसिपी एकदम ही तिखट आणि झणझणीत आहे। नेहमीच सारख्या बरेच जण अशा येलो कलरच्या पिवळ्या रंगाच्या करतात, तशी न करता ही रेसिपी तुम्ही जेव्हा बघाल तर नेहमी ही रेसिपी नक्की कराल, अशीच कराल। तर रेसिपी चालू करूया। लाल बटन दाबून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हे ग्रे कलरचं झाल्यावर तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि मग तुमची एक रेसिपी मिस नाही होणार। तर यासाठी काय साहित्य लागतं, हे सगळं साहित्य आपण डाळ चिकोल्यांसाठी घेतलेलं आहे। डाळ इथे तुरीची शिजवून घेतलेली आहे आणि तिला घोटलेली पण नाही, तुम्ही बघू शकता। तुरीच्या डाळीचं वरण इथे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर कणिक इथे गव्हाच्या पिठाची मळून घेतलेली आहे, थोडीशी अशी मीडियम घट्ट। त्यानंतर तेल घेतलेलं आहे, इथे जिरे घेतलेले आहे, मोहरी घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, लसण भरपूर घेतलेलं आहे। लसण कमी घालायचं नाही, लसण जास्त घालायचं आहे। तुम्ही बघू शकता मी लसण घेतलं आणि सुक्या लाल मिरच्या इथे घेतलेल्या आहे आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे। तर हे सगळं साहित्य आपण आता पाहून घेतलेलं आहे। सगळ्यात पहिले या सुक्या मिरच्या ज्या आहे त्याला आपल्या हाताने असे तोडून तोडून तुकडे करून घ्यायचे आहे। मोठ्या साईजचेच थोडे थोडे तुकडे करायचे आहे आपल्याला, मी दाखवते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे या मिरच्यांचे सगळे मी हाताने तुकडे करून, नसेल तुम्हाला हाताने जमत तर तुम्ही चाकूने पण याला कट करून घेऊ शकता। आणि यातल्या तुकड्यांची साईज तुम्ही बघू शकता आणि यातल्या ह्या बिया पण आपल्याला वापरायच्या आहे, बिया फेकून नाही, त्यानेच खरी चव येते। आणि लसण पण इथे ठेचून ठेवलेलं आहे। तर फोडणी चालू करूया। त्यासाठी तेल टाकूया आपण कुकरमध्ये आणि कुकरमध्ये ही रेसिपी कशी बनवायची फटकन आणि झटपट ते मी तुम्हाला शिकवणार आहे। आणि रेसिपी बनवून ठेवा आणि कोणत्याही वेळेला गरम खा, हे पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते कसं। तर कुकर मी इथे शिजवून घेतलेलेच कुकर वापरती आहे। त्यामध्ये तेल टाकते मी आता। तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे। त्याचबरोबर पाणी तुम्हाला इथे तयार करायचं आहे, जेणेकरून जेव्हा तिखट टाकू तेव्हा फोडणी जळणार नाही। तसं डाळ असतेच आपल्याला फोडणीमध्ये पटकन टाकण्यासाठी, पण पाणी पण तुम्ही रेडी ठेवायचं आहे। तेल तापलं का ते चेक करूया। तेल आपलं गरम झालेलं आहे। मोहरी घालायची। मोहरी तुम्ही बघू शकता, एक मोठा चमचा भरून मी जास्त मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली फुलल्यानंतर तेवढंच एक मोठा चमचा भरून मी जिरे इथे घालती आहे। जिरे मोहरीपेक्षा थोडेसे कमी घालायचे आहे, मोहरी जास्त घालायची आहे। तर लसण इथे टाकून घेतलेलं आहे मी। त्यानंतर जे मिरच्यांचे तुकडे केले होते ते टाकते आणि बिया पण टाकते, तुम्ही बघू शकता। त्यानंतर हळद टाकते मी इथे। गॅस बारीक ठेवायचा आहे तुम्हाला, आता नाही तर फोडणी जळू शकते। हळद टाकल्यानंतर तिखट घालते 2 चमचे। मिरच्या टाकलेल्या आहेत त्या हिशोबाने तुम्ही तुमचं तिखट कमी जास्त करू शकता, पण थोडं तिखट बनवलं तर थंडीच्या दिवसांमध्ये हे गरम गरम खायला तिखट खूप छान लागतात। तर वरण टाकते, कारण तिखट जळून त्यासाठी पटकन मी शिजलेलं वरण याच्यात टाकलं आणि उरलेलं डाळ शिजलेली आहे तुरीची, ते मी इथे घालून घेणार आहे। त्यातच थोडे पाणी टाकून मी आता याच्यात पाणी टाकते आहे। 3 ते 4 जणांसाठी मी याला 3 ग्लास 3.5 ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला सांगते मी, जर 5 ते 6 चपात्या असतील तर 3 ते 3.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। वरण आता पतलं दिसतंय तुम्हाला, नंतर ते घट्ट होतं। आणि चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला वरणाची जी आपण फोडणी मारून घेतलेली आहे डाळीला, त्याची कन्सिस्टन्सी दाखवते पाण्याची। एवढं पातळ झालं तरी घाबरायचं कारण नाही आहे, ते एकदम नंतर चिकोले जेव्हा टाकू तेव्हा ते घट्ट होऊन जातं। बरोबर 5 ते 6 चपात्यांसाठी 3 कप किंवा 3.5 कप पाणी याच्यात तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। तर हे माप कळलेलं असेल तर आता आपण चपाती बनवायला चालू करूया। जी कणिक मळून घेतलेली गव्हाची, हे घरचं गव्हाचं पीठ आहे। बाहेरचं गव्हाचं पीठ असेल तर पुढं मी तुम्हाला सांगते चिकोल्यांना कुकरमध्ये कसं करायचं ते। घरचं गव्हाचं पिठाची ही अशी पोळी एक गोल करायचं, नॉर्मल जसं फुलका आपण बनवतो। याला फोल्ड करून चपाती लाटायची गरज नाही आहे। तर चपाती सिंपल नॉर्मल एक अशी बनवून घ्यायची आपल्याला, फुलक्यासारखी। त्याला फोल्ड करून पुडाची वगैरे करायची गरज पडत नाही, नॉर्मल चपाती लाटावं लागते हे चिकोल्यांना, त्यामुळे ही प्रोसेस पण पटपट होते। थिकनेस तुम्हाला चिकोल्याचं किती हवा आहे त्यानुसार तुम्ही चपाती लाटून घेऊ शकता। थोड्या मीडियम पतल्या केल्या की मग ते पटकन शिजतात आणि छान पण लागतात। तर चपाती आपली आता लाटून झालेली आहे, त्याला आता कट करून घ्यायचं आहे पीसेस। चाकूने तुम्ही बघू शकता मी चपातीला, तुमच्या साईज चिकोल्यांची तुम्हाला किती हवी त्यानुसार तुम्ही याचे स्क्वेअर पाडू शकता। तर मी मीडियमच ठेवणार आहे, म्हणजे ते चमच्यामध्ये खाताना मग व्यवस्थित खाता येतं। तुम्ही साईज मोठी छोटी अजून तुमच्या मनाप्रमाणे कापू शकता। तर अशा प्रकारे चिकोल्या सगळ्या मी इथे आता चपाती लाटून कापून घेणार आहे। नेहमी मी असं कापून असं बाजूला ठेवत नाही, प्लेटमध्ये काढून। वरणाला उकळी फुटायला ठेवलेली आहे आपण, आपली डाळ जी फोडणी घातलेली आहे त्याला।
त्या फोडणीला उकळी फुटली की आपण लगेच मी हे चपाती लाटून त्याच्यात एक एक चपाती लाटून टाकत असते. असं मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी दाखवते डिशमध्ये काढून. वरणाला आता उकळी फुटलेली आहे. आता मी त्याचे जे चिकुले आपण कापून घेतलेले आहे त्या एक एक करून मोकळ्या करून टाकणार आहे. आणि असं पण उकळी फुटल्यानंतरच तुम्हाला याच्या चिकुल्या टाकायच्या आहे. उकळी फुटायच्या पहिले जर तुम्ही एक पोळी कट करून टाकली तर तुमचा सगळा गोळा त्याच्यात तयार होऊ शकतो. वरणाला उकळी फुटल्यामुळे ते बरोबर असे टाकल्यानंतर मोकळ्या मोकळ्या फिरताय तुम्ही बघू शकता डाळीमध्ये. तर अशा प्रकारे एक एक पोळी किंवा चपाती लाटून मी सगळं आता चिकुल्या याच्यात टाकून घेणार आहे. तर चिकुल्या सगळ्या मी आता याच्यात टाकून घेते. बरं, तुम्हाला गरम पहिल्या वाफेतल्या चिकुल्या नेहमी खायच्या असेल तर त्यासाठी पण मी तुम्हाला सांगते. चपात्या सगळ्या टाकून झाल्यानंतर, फोडणी मारून झाल्यानंतर, उकळल्यानंतर सगळ्या तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या चपात्या तुम्ही कापून टाकल्यानंतर कुकर बंद करायचं, गॅस बंद करायचा आणि हव्या त्या वेळेला तुमचं बाकीची काही कामं असतील ते कामं तुम्ही करून घेऊ शकता. मुलांचा अभ्यास वगैरे काही असेल किंवा मार्केटमध्ये जाऊन असेल तुम्ही आरामशीर जाऊन येऊ शकता. कुकरचं झाकण बंद करून, गॅस बंद करून तुम्ही हे नंतर हवं तेव्हा फक्त 2च शिट्ट्यांमध्ये हे खूप छान शिजतात. फक्त शिजवण्याच्या पहिले एकदा त्याला हलवून घ्यायचं चमच्याने आणि मग शिट्टी मारायची. तर आहे ना ही आयडिया चांगली. चिकुल्या बनवून ठेवा कधी पण आणि तुम्हाला काय शॉपिंग वगैरे करून यायची ती तुम्ही करून येऊ शकता. आणि आल्यानंतर फक्त 2 शिट्ट्यामध्येच ही गरम गरम पहिल्या वाफेतल्या चिकुल्या तुम्ही कोणत्या पण वेळेला खाऊ शकता. असंच मी खिचडीचं पण करते. खिचडी नेहमी फोडणी मारून जाते आणि ऐन वेळेला मग तांदूळ पण भिजून जातात आणि एका शिट्टीतच खिचडी पूर्ण होते. तर इथे 2 शिट्ट्या आता मी चिकुल्याच्या काढून घेणार आहे. तर तुम्हाला आयडिया कशी वाटली माझी ही गरम गरम चिकुल्या वेळेवर करण्याची ती नक्की तुम्ही आवडल्यास करून बघा. आणि चिकुल्या तुम्ही 2च शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. बाहेरचं पीठ असेल तर 3 शिट्ट्या करायच्या आहे. तुम्ही बघू शकता चिकुल्या किती छान झालेल्या आहे. गरम गरम वाफ निघते आहे आणि तिखट पण खूप छान झालेलं आहे. आणि अर्थातच चिकुल्या पूर्ण होऊ शकत नाही ते साजूक तुपाशिवाय. याच्यावर घरचं बनवलेलं किंवा बाहेरचं असेल तुमच्याकडे तर साजूक तूप याच्यावर घालून घ्यायचं आहे. आणि तूप घातल्यानंतरच ह्या खायच्या आहेत. थंडीचे दिवस आहे. आता थंडीच्या दिवसांमध्ये हे गरम गरम खायला आणि याचं ते सूप बनलेलं आहे, घट्ट झालेलं आहे. वरण तुम्ही बघू शकता ते चमच्याने खाण्यासाठी पण खूप गरम गरम छान लागतं. तर चिकुल्याची रेसिपी तुम्हाला ही आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. सोबतच मी इथे लोणचं ठेवलेलं आहे. या लोणच्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे. ती खूप जणांना आवडली, खूप मेसेजेस आले त्याच्यासाठी. तुम्ही ज्यांनी बघितले नसेल त्यांनी माझी रेसिपी या चॅनलला जाऊन लोणच्याची बघू शकता. आता ही चिकुल्याची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही करून खाल्ली असेल तर तुम्ही तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करू शकता. तुम्ही बघू शकता चिकुल्या किती तिखट आणि झणझणीत छान झालेला आहे. टेस्ट याची गॅरंटीने सांगते मी खूप छान लागते. तुम्ही ज्या फिक्क्या बनवत असाल आणि एकदा ह्या चिकुल्या तुम्ही बनवल्या तर नेहमी ह्याच अशाच पद्धतीने बनवून खाल, एवढं मी नक्की तुम्हाला सांगते. तर रेसिपी आता आवडली असेल तर करून बघा. थंडीचे दिवस चालू आहे, मस्त गरम गरम चिकुले तुम्ही करून खा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.